घडलेत ते? याच्यावर मी काय उत्तर देणं प्रशस्त वाटत नाही. जी कोणाची तक्रार आहे ती इलेक्शन कमिशनला करावी, ते बघून घेतील काय. पण ताई, रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे की परळीमध्ये असा प्रकार घडला, तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं घडलेलं आहे? असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते. ही 5वी लोकसभा आम्ही हँडल करतोय आणि आत्तापर्यंत जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो 15 आमदार लावले होते त्यांनी, तेव्हाही ते असंच म्हणाले होते. त्यांचं मला वाटतं त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतो आम्ही खेड्याच्या भाषेत चिडी नेसल्याचं लक्षण दिसते. कारण निवडणूक झाल्यानंतर अशा घटना घडल्या असं त्यांचं म्हणणंच त्यांचा आत्मविश्वास कमी झाला असं वाटतं. रोहित पवार यांनी अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आणि ट्विट जे आहे यांच्या संदर्भात पण केलं होतं. पैसे वाटले जात आहेत, पैसे पकडून देतोय आम्ही, अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्या निवडणुकीत केलं. प्रत्येकाच्या ट्विटवर किंवा बोलण्यावर उत्तर देणं मला पसंत नाही. मी त्यांच्याविषयी बोलत नाही आहे. आपण माझ्यासमोर आलात माईक घेऊन, मी सन्मान करते. आता मला जे बोलायचं ते मी भाषणात बोलते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.